घटनास्थळावरचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच अटकही केली जाईल असं पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी नागपूरच्या घटनेसंदर्भात सांगितलं। तो येत आहे पोलीस असतील किंवा या समोरच्या दिशेने सोमवारच्या रात्रीला नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचाराला नियंत्रित करताना जेव्हा महिला पोलीस रस्त्यावर होत्या तेव्हा काही महिलांचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आणि त्यानंतर या संदर्भात नागपूरमध्ये याचा गुन्हा देखील झालेला आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहे। सर, नेमकी घटना कोणत्या एरियातली होती आणि कोणत्या कलमांतर गुन्हा दाखल झाला आहे? नाही, याच्यामध्ये जे सोमवारी रात्री जी घटना झाली त्याच्यामध्ये जे दंगा झाला, त्याच्यामध्ये दगडफेक झाली, त्यामध्ये आमचे काही महिला कर्मचारीसुद्धा त्या दिवशी फ्रंटवरती राहून बंदोबस्त करण्याचा किंवा कंट्रोल करायचा प्रयत्न असताना काही त्यातल्यांनी त्यांच्यावर असॉल्ट करण्याचा प्रयत्न झाला। काही आमचे कर्मचारी त्यात जखमी झाले, काही महिला त्याच्यामध्ये जखमी झाल्या। सायबर टीम आहेत, CCTV फुटेज आपल्या माध्यमातून काही प्राप्त आहे, काही त्या ठिकाणी CCTV फुटेजमध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे, काही पर्सनल प्रायव्हेट लोकांनीसुद्धा काही आम्हाला CCTV फुटेज दिलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमच्या वेगवेगळ्या टीम आरोपींना आयडेंटिफाय करत आहोत आणि निश्चितच त्या आरोपींना आम्ही अटक करू। ज्या पीडित पोलीस महिला आहे त्या कोणत्या फ्रंटवर तिथे काम करत होत्या? त्या दिवशी रात्री जे काही आमचे काही RCBच्या महिला त्या ठिकाणी होत्या, काही SBच्या होत्या, काही क्राईम युनिटच्या महिला त्या ठिकाणी पुढे येऊन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होत्या। तर अशा ठिकाणच्या आमच्या महिला कर्मचारी अतिशय चांगलं काम केलं। त्याच्यामध्ये काही जे विघातक कृती करणारे जे दंगे करणारे त्या लोकांनी त्यांच्यावर असॉल्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या प्रकरणातल्या आरोपीला सोडलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल? निश्चितच यामध्ये कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाही आहे। जी घटना घडली, ज्यांनी घडवलेली आहे, निश्चितच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू। तर हे होते राहुल मदने सर। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।